आज या किल्ल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातले आपले सर्व किल्ले झालेले आहेत। विशाळगडावर फक्त एवढाच चौतारा राहिलेला आहे व फिरणं सुद्धा मुश्किल आहे या ठिकाणी। गडावरून विशाळगड व माचाळगड हे दोन किल्ले आपल्याला या बाजूला वरच्या बाजूला पाहायला भेटतात। हा आपला 32 नंबर किल्ला होता। वयस्कर माणसं आपल्याला आरामशीर सांगू शकतात। साखरपा गावावरून आल्यानंतर उजव्या साईडला स्मशानभूमी आहे व त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला वडाचे झाड दिसत आहे, मोठे आहे। ही खूण लक्षात ठेवा। व वडाच्या झाडाच्या पूर्व बाजूला छोटीशी टेकडी आहे, 5 मिनिटं लागतात चढण्यासाठी। त्या टेकडीवर आपला किल्ला आहे। तो जो दिसत आहे तो विशाळगड आहे व त्याच्या बाजूला आपल्याला माचाळगड किल्ला आहे। या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहू शकतोय सिमेंटचा रोड गेला आहे, तो स्मशानभूमीकडे गेला आहे व त्याच्या डाव्या बाजूला हे एक असं वडाचं झाड मोठं पाहायला भेटत आहे व ह्या वडाच्या झाडाच्या वरच्या बाजू दुशाळगड हा किल्ला आहे, छोटेखानी किल्ला आहे। चला सफर करू। छोटेखानी दुशाळगडाची ही टेकडी आहे। अवशेष काही नाही, फक्त एक चौतारा आहे बस, तेवढंच काही ते अवशेष आहेत शिल्लक। तर चला पाहून येऊ किल्ले दुशाळगड। असा हा रस्ता गेला आहे। या वडाच्या झाडापासून 1-2 मिनिटाच्या अंतरावर लगेच आपणाला दुशाळगडाकडे असा रस्ता गेला आहे। 10 मिनिटात आपली गडफेरी पूर्ण होईल। चौतारा दिसत आहे वरच्या बाजूस। हे पाहा, एवढंच काय ते अवशेष शिल्लक दिसत आहेत किल्ल्याचे। बघा ही अशी तटबंदी दिसत आहे, एवढी चौतारा असा। पूर्ण असा ह्याला असा दिसत आहे, परंतु गवत झाडी खूप आहे, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं बाहेरनंच पाहू आपण। ठीक आहे, विशाळगडावर फक्त एवढाच चौतारा राहिलेला आहे व हे आपण इथं पाहू शकतो चौताराचे अवशेष। असे चौताराचे अजून पाहू आपण। गवत खूप आहे त्यामुळे या फिरण्यास खूप अडचण येत आहे। आता मे महिना आहे तरी गवत पाहू शकतो आपण, खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटत आहे।
तटबंदी दिसत आहे, परंतु ते जायलाच खूप मार्ग नाही. आपल्याला कोणत्याही प्रकारचा मार्ग दिसत नाही जाण्यासाठी. हे पाहिजे इथपर्यंत आहे अगदी. हे पास या ठिकाणी पर्यंत असं दिसतंय. इकडेही दिसत येत असं चौतारे. फिरणं सुद्धा मुश्किल आहे या ठिकाणी. चौतारा शिल्लक आहे बऱ्यापैकी मोठा. हे पासा खूप मोठा आणि बाकीमध्ये पूर्ण गवत झाडी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात तर येण्याचा प्रयत्नही केला नाही पाहिजे इकडं. जंगली प्राणी आहेत तिथे, जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही. चला चला गड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू. दुसळगडावरून विशालगड व माचाळगड हे दोन किल्ले आपणाला या बाजूला वरच्या बाजूला पाहायला भेटतात. ते आपण करणार आहोत. हे बघा असा चौतारा. चला जेवढं दाखवता आला तेवढं मी दाखवलं आहे. बाळा, आज या किल्ल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातले आपले सर्व किल्ले झालेले आहेत. 32 किल्ले आपण आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील पाहिले. हा आपला 32 नंबर किल्ला होता. तो किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू. गावात आल्यानंतर आपण गडी अशी चौकशी करा. गडी जर चौकशी केली तर आपण वयस्कर माणसं आपणाला आरामशीर सांगू शकतात. आणि पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. तो उजव्या साईडला साखरपा गावावरून आल्यानंतर उजव्या साईडला स्मशानभूमी आहे व त्याच्या डाव्या बाजूला आपणाला वडाचे झाड दिसत आहे, मोठे आहे. ही खूण लक्षात ठेवा. व वडाच्या झाडाच्या पूर्व बाजूला छोटीशी टेकडी आहे. 5 मिनटं लागतात चढण्यासाठी. त्या टेकडीवर आपला किल्ला आहे. रत्नागिरी जिल्हा आपला आज अशा प्रकारे पूर्ण संपून गेला आहे. एकही किल्ला आपला रत्नागिरी जिल्ह्यातला राहिला नाही. तो जो दिसत आहे तो विशालगड आहे व त्याच्या बाजूला आपणाला माचाळगड किल्ला आहे. विशालगड आपण उद्या सकाळी करणार आहोत. साखरपा गावावरून 2 किलोमीटर अंतरावर भडकांबे गावात हा गिरिदुर्ग आहे. स्थानिक पातळीवर लोक याला गडीचा पार किंवा गडीचा टेप बोलतात. खाजगी जागेत आहे. मुख्य रस्त्याला लागून हा टेकडीवजा टिहाळणी गिरिदुर्ग आहे. कोकणात 100 मीटर बोलले तरी खूप मोठा आपणाला वाटतो. आजमितीला 3 एकरमध्ये हा गिरिदुर्ग जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जुजबी तटबंदी आणि मुख्य सदर अवशेष दिसतात.
ते पण 6-7 इंच इतकेच. काही ठिकाणी 2 फुटापर्यंत जांभ्या दगडात तटबंदी आहे. मुख्य वाडा अंदाजे 20 गुंठेमध्ये असेल. चौकोनी वाडा असेल त्यामुळे बाकी मोठे दगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात विशालगड सर्वांना परिचित आहे. करवंद खूप आहे, 2 तास चालीवर आहे. त्यामुळे विशालगड आणि दुशालगड या नावात सामर्थ्य आहे. विशालगड शिवकालीन आहे तर दुशालगड हा 1752 साली बांधला गेला. आंग्रे घराण्यातील कर्तबगार सरदारांनी बांधला तर अगदी 1758 साली पंतप्रतिनिधींनी तो पाडला. आता हा लवकर का पडला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असा हा गिरिदुर्ग नक्की करावा. ज्यावेळेस आपण लांज्यावरून साखरपा आंबा घाटाला जातो त्यावेळेस हा किल्ला लागतो.